पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा धुवाधार पाऊस सुरू असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांवर पुराचं मोठं संकट घोंगावू लागलंय. सातत्यानं पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीनं आपलं पात्र सोडलं असून नदी धोक्याच्या पातळीकडे वेगानं सरकतीये. धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणी पातळी तासाला वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 पेक्षा जास्त बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. हवामान विभागानं पुढील 3 दिवस पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. गगनबावडा, राधानगरी आणि पन्हाळा या डोंगराळ तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असल्यानं धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होतीये. कसबा बावडा येथील राजाराम बंधाराजवळ पंचगंगा नदीची पातळी 33 फुटांच्या पुढे गेली असून पाणी पात्राबाहेर पडून सखल भागात पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचं कोल्हापूरवरचं संकट किती गडद आहे आणि सांगलीला नेमका काय धोका आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोक्याची पातळी 43 फूट आहे. सध्या जरी पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा खाली असला तरी पाऊस अखंड सुरू असल्यास नदी अत्यंत वेगानं धोक्याचा टप्पा ओलांडू शकते. पंचगंगेची प्रमुख उपनदी असलेल्या कासारी नदीच्या पाणलोट क्षेत्रातही प्रचंड पाऊस झाल्यानं तिचं पाणी आजूबाजूच्या शेतजमिनीत आणि ग्रामीण रस्त्यांवर शिरलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मोठ्या बंधाऱ्यांपैकी 44 बंधारे पाणीखाली गेल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषतः जिल्ह्यातील सुमारे 14 प्रमुख मार्ग आणि ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून प्रशासनानं तिथली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. पन्हाळा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पुराचं पाणी आणि चिखल शिरल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय. आपत्कालीन परिस्थिती पाहता संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. राधानगरी धरणामध्ये सध्या एकूण क्षमतेच्या सुमारे 41% पाणीसाठा झाला असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे सध्या बंद आहेत. त्यामुळे तिथून नदीपात्रात अतिरिक्त विसर्ग सुरू झालेला नाहीये. मात्र वारणा आणि दूधगंगा या धरणांमधून प्रत्येकी 100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून मोठा विसर्ग करावा लागेल, ज्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या पातळीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरून सध्या 28,000 क्युसेक पेक्षा जास्त वेगानं कर्नाटकच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापुरातील या पूरस्थितीचा थेट फटका शेजारील सांगली जिल्ह्यालाही बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सांगली शहरासह कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. वारणा नदी हरिपुराजवळ पात्राबाहेर पडली असून कृष्णा नदीची पातळी देखील हळूहळू वाढू लागली आहे. कोल्हापुरातून वाहून येणारं पाणी आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक पाऊस एकत्र आल्यास कृष्णा नदीला मोठा पूर येण्याचा धोका असतो. सांगली जिल्हा प्रशासनानं कृष्णा नदीकाठच्या सर्व गावांना आणि शहरातील सकल भागातील नागरिकांना कडक सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीपात्रातील कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठी किंवा जनावरांना धुण्यासाठी उतरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्र किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पुढील 72 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज तर अतिशय संवेदनशील घाट क्षेत्रांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या हवामान बदलाच्या काळात नागरिकांनी डोंगररांगा, धबधबे आणि अति धोकादायक घाटांमध्ये पावसाळी पर्यटनासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलंय. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 24 तास कार्यरत राहण्याचे आदेश दिलेत. महानगरपालिकेचे अग्निशमक दल, जीवरक्षक आणि आपत्कालीन शोध आणि बचाव पथकं आवश्यक बोटी आणि साहित्यासह नदीकाठच्या भागात तैनात करण्यात आले. नदीकाठच्या ज्या गावांना पुराचा थेट धोका आहे तिथं प्रशासनानं तात्पुरते निवारा केंद्र उभारले असून नागरिकांना आवश्यकता भासल्यास त्वरित स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराने वारंवार मोठ्या संकटात टाकले. विशेषतः 2019 आणि 21 मधील अभूतपूर्व महापुरानं या दोन्ही जिल्ह्यांचं अतोनात नुकसान केलंय. मुसळधार पाऊस, हवामान बदलामुळे कमी वेळात होणारी अतिवृष्टी आणि धरणांमधून अचानक करावा लागणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नद्यांनी रौद्र रूप धारण केले. या पुरामुळे दोन्ही जिल्ह्यातील हजारो गावांचा संपर्क तुटला होता तर कोल्हापूर आणि सांगली शहर कित्येक दिवस पाण्याखाली होती. व्यापार, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं. तसेच हजारो कुटुंबांना आपलं घरदार सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं लागलं होतं. या वारंवार येणाऱ्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला आणि जनजीवनाला मोठा फटका बसलाय.
पुराचं पाणी अनेक दिवस शेतात साचून राहिल्यामुळं ऊस, भाजीपाला आणि इतर पिकं कुजून जाऊन शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. सांगलीतील बाजारपेठा आणि कोल्हापुरातील व्यापारी पेठांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या संकटानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर नियंत्रणासाठी आलमट्टी धरणासोबत समन्वय साधणं, नद्यांमधील गाळा काढणं आणि पूर संरक्षक भिंती उभारणं यांच्यासारख्या उपाययोजनांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र दरवर्षी मान्सूनच्या काळात नदीची पातळी वाढू लागली की 2019 आणि 2021च्या भीषण आठवणींमुळे स्थानिक नागरिकांच्या मनात आजही भीतीचं वातावरण निर्माण होतं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.